दंडवत प्रणाम. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी एकांतामध्ये म्हणजेच जेव्हा कोणीही भक्त मंडळी त्यांच्या सन्निधानामध्ये नव्हती तेव्हा रानभेरीचा खेळ खेळला. ते ठिकाण आज आपण पाहणार आहोत. गोष्ट आहे सुमारे 800 वर्षापूर्वीची. हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी लिंबगाव, नाळेश्वर, कळमुळा, पिंपळा या गावांची सीमा होती. गाई-गुरांना पिण्याकरता पाण्याची सोय होती. त्यामुळेच आजूबाजूच्या गावची गुरं राखणारी मुलं आपल्या गाई-वासरांसोबत या ठिकाणी येत असत. असंच एक दिवस भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आले. गुराखी मुले रानभेरीचा खेळ खेळत होते. तुमच्यासोबत मी देखील खेळू का, असं सर्वज्ञांनी विचारताच मुलांनी होकारार्थी मान डोलवली आणि त्या ठिकाणी सर्वज्ञांच्या खेळ क्रीडेला सुरुवात झाली. प्रत्येक गोपाळाच्या पाठीवर स्वामी बसायचे. स्वामींच्या बसण्याने त्या प्रत्येक गोपाळाला अत्यंत आनंद होत होता. प्रत्येकाने त्या सुखाचा अनुभव घेतला आणि नंतर आपापल्या जवळची शिदोरी सोडून शिदोरीमध्ये असलेले चांगले चांगले पदार्थ निवडून स्वामींकरता भोजनाची तयारी त्या ठिकाणी केली. गोपाळांनी दिलेल्या या भोजनाचा स्वामींनी स्वीकार केला आणि स्वामी त्या ठिकाणाहून निघून गेले. गोपाळांचं गुरं राखण्याचं हे सार्वजनिक ठिकाण म्हणून याला गोपाळ चावडी असं नाव पडलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गोपाळांच्या भोजनाचा स्वीकार केला. तसाच आपल्याही भोजनाचा स्वीकार भगवंत केव्हा करेल अशी प्रार्थना करूया आणि हे महत्त्वपूर्ण स्थान नमस्कार करूया. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.